नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी आणि आज भाग 9. अदितीला सकाळी लवकर जाग आली. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत बाहेर गडबड चालू होती. तिच्या कानावर बराच वेळ बाहेरच्या खोलीत चाललेले जेवतानाचे आणि नंतर चालू असलेल्या टेलिव्हिजनचे आवाज येत होते. नंतर बऱ्याच उशिरा सामसूम झाली. कदाचित कन्नननं उल्लेख केलेला तो मुलगा आला असेल. तिने उठून ब्रश केलं, खिडकीचे पडदे बाजूला सारले. बाहेर स्वच्छ हवा आणि हिरवीगार झाडं बघून तिला आनंद झाला. मस्त गरम गरम चहा प्यावासा वाटला, पण त्यासाठी बाहेर जाऊन कन्ननला सांगावं लागेल. तिला घरची आठवण झाली. सगळे उठले असतील यावेळी. आज आईला चहा करायला लागेल. तिने आरशात बघून केसावरनं कंगवा फिरवला, पायात स्लीपर घातल्या. नाईट गाऊन ठीकठाक करत ती दरवाजा उघडून बाहेर आली तर कन्ननची खुडबुड तिला किचनमध्ये ऐकू आली. समोर टिपॉयवर तिला आजचा इंग्रजी पेपर दिसला. बघूयात आजच्या बातम्या. ती डायनिंग टेबलजवळच्या खुर्चीवर बसली. नेहमीच्या बातम्या बघितल्या. तिने पेपर खाली ठेवून दिला. मॅडम, चहा कोणचा घेणार? इंग्लिश ब्रेकफास्ट टी का तो डीपवाला? मला साधा चहा, आलं घालून म्हणजे अद्रक घालून द्याल? मॅडम, तुम्ही सांगा तो चहा देईन. कॉफी, दूध, तुम्हाला काय हवं आहे ते सांगा. आणि ब्रेकफास्ट तो किती वाजता घेणार तुम्ही? कन्नन भैया, थँक्यू. मला 8:30ला निघायचं आहे. 8 वाजता ब्रेकफास्ट दिलात ना तरी चालेल, पण फार काही नको. साधं ब्रेड बटर असलं तरी चालेल. असं कसं मॅडम? अहो, मस्तपैकी आलू पराठे करतो ना, फटाफट छान गरमागरम खाऊन जा. बरं ठीक आहे भैया, मला सांगा, रात्री कोणी आलं का? आणि आलं असेल तर दिसत नाहीत ते कुठे? हो मॅडम, ते अहमदाबादवाले सर आले ना, तसे ते येतात इथे अधूनमधून. खूप बडबड आहेत. रात्री बसले होते गप्पा मारत. मी मनात विचार करत होतो, तुम्हाला त्रास होतो आहे का काय? नाही, त्रास काही नाही झाला, उलट जरा सोबतच वाटली. मी जाते आता, बरोबर 8 वाजता येईन ब्रेकफास्ट करायला. खुर्ची जाग्यावर ठेवत ती उठली. खोलीत जाऊन तिने हलकासा व्यायाम केला. ऑफिसला जाण्यासाठी लागणारे काही पेपर्स काढून ठेवले. पर्स आणि इतर लहान सहान वस्तूवरून ती आंघोळीला गेली. बरोबर 8 वाजता तयार होऊन ती बाहेर आली तेव्हा डायनिंग टेबलवर एक तरुण पाठमोरा बसलेला दिसला. तो काल आलेला पाहुणा असावा. तिने तर्क केला. कन्नन भैया, मेरा ब्रेकफास्ट लाना प्लीज. असं म्हणत तिने खुर्ची ओढली आणि समोर बसलेल्या तरुणाला बघून तिला 100 व्होल्टचा धक्का बसला. तुम्ही? अरे तुम्ही? दोघेही एकमेकांना बघून उडाले. अदितीला चक्कर यायची बाकी राहिली. तिला स्वतःला चिमटा काढून बघावंसं वाटलं. मागे मुंबईला सुलभा आणि ती समुद्रावर पिकनिकला गेले असताना ज्या तरुणाशी फुटबॉलवरनं बाचाबाची झाली होती, तोच तरुण समोर बसला होता. ज्याला दम भरायला ती गेली होती आणि त्याच्या समोर जातात स्वतःलाच हरवून बसली होती, तोच तरुण आज असा अनपेक्षितपणे समोर बसलेला बघून तिला त्या विलक्षण योगायोगाचं भयंकर आश्चर्य वाटलं. एखाद्या सिनेमातला प्रसंग जगत असल्यासारखं वाटलं तिला. तिचे गाल गरम झाल्याचा भास झाला. मी इथे मार्केटिंगच्या ट्रेनिंगसाठी आली आहे, मुंबईहून, तिने त्या तरुणाला सांगितलं. तुम्ही पण जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये काम करता? असं विचारलं आणि तिने जीभच चावली. कारण तिने केलेली चूक तिच्या लक्षात आली. अर्थातच. इथे राहणारे सगळे जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्सचे एम्प्लॉई आहेत. तो हसत हसत म्हणाला. माझं नाव कुणाल शहा. मी अहमदाबादला राहतो. काल रात्री आलो मी इथे. मलाही मार्केटिंगसाठी इथे यावं लागतं. यापूर्वी 2दा इथे येऊन राहिलो आहे मी. मी अदिती गुप्ते. मुंबईच्या मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये एक्झिक्युटिव्ह आहे. आंघोळीचा साबण विंजॉल आणि टूथपेस्ट चमको ह्या उत्पादनांचं मार्केटिंग बघण्याची जबाबदारी कंपनीने माझ्याकडे सोपवली आहे. हो आय सी. अदिती, ग्लॅड टू मीट यू. पुन्हा आपली भेट व्हायची होती तर, तो इंग्रजीत म्हणाला. ती गडबडून गेली होती. अजूनही बसलेल्या धक्क्यातनं सावरली नव्हती. तुम्ही इथे कसे काय? आलो सहज फिरत. वाटलं बघावं बंगलोरचं गेस्ट हाऊस ठीक चाललंय का. तो हसत म्हणाला, पण आदितीला मात्र राग आला.
याला सरळ उत्तर देताच येत नाही का? तिला राग आला हे तिच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट कळलं. सॉरी, तुला राग आला असेल तर सॉरी. तो इतक्यात सॉरी म्हणेल असं आदितीला वाटलं नव्हतं. तिचा राग निवळला. मी अहमदाबादच्या मार्केटिंग टीममध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह आहे. तो टेबलावरल्या प्लेट्स उचलून स्वतः पुढे आणि तिच्या पुढे ठेवत म्हणाला. म्हणजे हा आपल्याच लाईनमध्ये एकाच ऑफिसमध्ये तर. तिला ह्या योगायोगाचं आश्चर्य वाटलं. थोडा वेळ कोणी काही बोललं नाही. तेवढ्यात कन्नन ब्रेकफास्टचा ट्रे घेऊन आला. मॅडम तुमचं आले घालून चहा आणि सर तुमची ब्लॅक कॉफी. दोघांपुढे कब्बशांचा सरंजाम मांडत तो म्हणाला. मॅडम आज गरमागरम आलू पराठा खा दह्याच्या बरोबर. समोर वाढलेला आलू पराठा बघितला आणि आधी तिला भूक लागल्याची जाणीव झाली. त्याच्या खमंग वासानं तिला अगदी आईच्या हातच्या परोठ्याची आठवण आली. तिने आलू पराठ्याचा मऊ लसलशीत तुकडा तोडला, दह्यात बुडवला आणि जिभेवर ठेवताच अरे क्या बात है भैया, बहुत टेस्टी बनाया पराठा असं तिच्याही नकळत ती ओरडली. दुसऱ्या क्षणी कुणाल तिच्याकडे मिश्किल नजरेनं रोखून बघतोय हे तिच्या लक्षात आलं आणि ते चपापले. कन्नन भैया सर को भी देना जल्दी, माझ्या पोटात दुखायचं उगाचच. पोटभर आलू पराठे खाऊन ती तृप्त झाली. त्या अवधीत ती समोर बसलेला कुणाल, ऑफिस, ट्रेनिंग सगळं विसरली होती. थँक्यू कन्नन भैया, ती खुर्ची सरकवत म्हणाली. तिच्या मानानं कुणालनं बेताचंच खाल्लंय हे आत्ता तिच्या लक्षात आलं. जाऊ दे त्याची मर्जी. तू किती वाजता जाणार आहेस ऑफिसला? कुणालनं विचारलं. मला वाटतं इथे ऑफिसचं टायमिंग सेम म्हणजे 9चं असतं, तेव्हा 8:30ला निघालेलं बरं नाही का? ठीक आहे, तसं गाडीनं पोचायला 5-7च मिनटं लागतात. 8:45 वाजता निघालं तरी चालेल. हां, पण तुला जर 8:30ला निघायचं असेल तर ठीक आहे, मी सुद्धा निघेन तुझ्याबरोबर. तू कशाला माझ्याबरोबर? असं म्हणून तिने पुन्हा एकदा चूक केली. आता एकाच ऑफिसमध्ये जाताना वेगवेगळ्या गाड्या कशाला? साधी गोष्ट होती. मला वाटतं तू काही म्हणालीस तरी ऑफिसचे पैसे वाचवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, तो सफाईदार इंग्रजीत म्हणाला. ती काही न बोलता पर्स आणायला आत गेली. आधी ती पर्स घेऊन खाली आली. ड्रायव्हर आणि गाडी तयार होतीच. कुणाल गाडीजवळ उभा होता. तिला बघताच तो पुढे ड्रायव्हरच्या शेजारी जाऊन बसला. ती व्यवस्थित सीटवर स्थिरावली आणि तिने कारचा दरवाजा लावून घेतला. गुड मॉर्निंग मॅडम. नारायण ड्रायव्हर आरशातनं तिच्याकडे बघत म्हणाला. गुड मॉर्निंग. आधी ती स्मितहास्य करत म्हणाली. कुणाल तिच्याकडे बघतोय हे तिच्या लक्षात आलं. तिला एकदम कानकोंड झाल्यासारखं झालं. दैवाच्या या विचित्र खेळाचं तिला आश्चर्य वाटलं. एकीकडे मनातनं तिला कुणाल भेटल्याचा अतिशय आनंद होत होता, तर दुसरीकडे हा नेमका आपल्याच कंपनीत काम करतोय हे कळाल्यावर किंचित विरस झाल्याचा भास होत होता. अख्ख्या दुनियेत ह्याला काम करायला माझीच कंपनी सापडली. त्याच्यासमोर तिला किती अवघडल्यासारखं वाटत होतं. एरवी कुणासमोरही ती नक्की वेगळी वागली असती. एव्हाना कामासंबंधी माहिती काढून कदाचित मोकळेपणानं बोलायला लागली असती. यापूर्वी कुणालसंबंधी मनात उठलेल्या विशिष्ट भावनांमुळे सहज वागणं तिला कठीण जात होतं. त्यावेळी तिला तो कोण, कुठला काहीही माहीत नव्हतं, पण आत्ता परिस्थिती वेगळी होती. कुणालच्या मनात काय चाललंय याची तिला कल्पना नव्हती. आता ती त्याचा विचारही करणार नव्हती. त्या कोंडीतनं सुटण्यासाठी तिने दीर्घ श्वास घेतला. आदिती, तू वैयक्तिक आणि कामाच्या गोष्टींची गल्लत करतेयस. यापुढे असं करून चालणार नाही. कामाच्या वेळी फक्त कामाचे विचार. कुणाल हा तुझा फक्त सहकारी आहे. त्याच्याविषयी मनात इतर कुठलीही भावना येऊ देऊ नकोस. तिने मनाला बजावलं. कुणाल मुंबईत कशाला आला असेल? आणि नेमका मला त्यावेळी समुद्रावर भेटायला ठरवल्यासारखा आला. तिच्या मनात नसतानाही ते विचार आलेच. आदिती, आपल्या कंपनीत किती वर्ष काम करतेयस तू? कुणालच्या या प्रश्नानं ती भानावर आली. मी 3.5 वर्ष झाली. आपली कंपनी हा त्याचा शब्द तिला आवडला. तू? मला इथे 5 वर्ष झाली. तुझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी सिनियर आहे मी. हां, पण तू म्हण मला. आदितीनं त्याला व्यवस्थित निरखून पाहायला सुरुवात केली. मागून त्याचे रुंद खांदे, आकर्षक बसण्याची ढब तिला आवडली. फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट, गडद रंगाचा टाय त्याला शोभून दिसत होतं. व्यवस्थित बसवलेले काळेभोर केस आणि तो किंचित वळून बोलत असताना उजव्या गालावर दिसणारी खळी यात ती रेंगाळली.
त्याचा आवाज किंचित घोगरा असला तरी परिणामकारक होता. मार्केटिंगसाठी असे स्पष्ट उच्चार आणि आवाजातून डोकावणारा आत्मविश्वास लागतो. तिने तिलाही आरशात निरखून बघितलं. तिच्या गोऱ्या गोल चेहऱ्यावर आत्मविश्वास, कदाचित जास्तच आत्मविश्वास. अचानक कपाळावर आलेली कुरळी बट तशीच राहून गेली होती. तिचा आवडता गोलगळ्याचा पांढरा शुभ्र कॉटन टॉप तिला कुणीही सुंदर म्हणेल याची ग्वाहीच देत होता. गाडी थांबली तशी ती तिच्या विचारातनं बाहेर आली. दोघेही दरवाजा उघडून बाहेर आले. कुणालनं लावलेला परफ्यूम तिला जाणवला. मॅडम, तुम्हाला 3ऱ्या मजल्यावर जायचं आहे, नारायणनं सांगितलं आणि तो गाडी पार्क करायला घेऊन गेला. वा, गाडीनं यायचं जायचं. आदितीचा अहम सुखावला, पण नंतर तिने तिलाच टपली मारली. आदिती, इतकी सुखाधीन होऊ नकोस. आदिती, मलाही 3ऱ्या मजल्यावरच जायचं आहे. सरळ जाऊन उजवीकडे लिफ्ट आहे, पण मी जिना चढून जातो. मग मी येते की पायऱ्या चढूनच? आदितीनं त्याच्या मागोमाग चालायला सुरुवातही केली. जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्सचं एक ऑफिस 3ऱ्या मजल्यावर होतं. पूर्ण इमारतीत त्यांची एकूण 3 ऑफिसेस होती. बढिया. एवढ्या मोठ्या कंपनीत काम करण्याचा आदितीला अभिमान वाटला. ती कुणालच्या मागोमाग ऑफिसमध्ये गेली. तिला किंचित दडपण आलं. एवढं मोठं ऑफिस, नवीन अधिकारी. कामाच्या संबंधात तिला मिस्टर नायडूंना भेटायचं होतं. कुणाल इथे कुठलं काम करत असेल याची तिला काहीच कल्पना नव्हती. तिला तिच्या कामासंबंधी सर्व काही जाणून घ्यायची उत्सुकता लागून राहिली होती. आदिती, तुला मिस्टर नायडूंकडे घेऊन जातो, चल. कुणाल झपझप चालत पुढे गेला होता, त्यामुळे आदितीलाही त्याच्या मागोमाग जवळजवळ धावतच जायला लागलं. मिस्टर नायडूंची केबिन मोठी, हवेशीर होती. केबिनला 2 मोठ्या खिडक्या होत्या. दोन्ही खिडक्या उघड्या होत्या. 2 मोठे कॉम्प्युटर्स, पुस्तकांची लाकडी कपाटं आणि कोपऱ्यात एक मोठा सोफा सेट होता. कपाटाच्या बाजूला एक मध्यमवयीन सावळ्या रंगाचे गृहस्थ बसले होते. त्यांच्या डोळ्यांवर मोठा जाड भिंगाचा चष्मा होता. त्यांच्या समोर असलेल्या मोठ्या नोटबुकमध्ये ते काहीतरी लिहित असावेत. नायडू सर, गुड मॉर्निंग. कुणालनं त्यांना अभिवादन केलं. अरे कुणाल, ये ये, आत ये, असं म्हणत त्यांनी अदितीकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. सर, काल तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आज ही अदिती आली आहे मुंबईहून. अच्छा, म्हणजे माझ्या बाबतीत यांचं बोलणं आधीच झालं होतं तर. कुणालला मी इकडे येणार असल्याची माहिती होती. गुड मॉर्निंग सर, अदितीनं त्यांना शुभेच्छा देत म्हटलं. हॅलो अदिती, प्रवास कसा काय झाला तुझा? गेस्ट हाऊसमध्ये तुझी व्यवस्था नीट लागली आहे ना? मिस्टर नायडू स्वभावानं चांगले वाटले. थँक्यू सर, माझा प्रवास छान झाला. आपलं गेस्ट हाऊस खूप छान आहे. तिथले हाऊसकीपर कन्नन यांनी माझी छान व्यवस्था ठेवली आहे. आदितीचं बोलणं ऐकून मिस्टर नायडू कुणालकडे बघत सहेतूक हसले. त्याचं कारण मात्र आदितीला कळलं नाही. या गेस्ट हाऊसचे मालक माझे डॅडी आहेत हे काही आदितीला माहिती नाही सर. तिला एवढ्यात काही सांगू नका. नायडूंना कुणालचं बोलणं आठवलं. आदिती, आज तू सगळं ऑफिस बघून घे. तुझ्याबरोबर आणखीन 2 मुली ट्रेनिंगला असतील. तुमच्या टीमला मुख्यतः आपल्या कंपनीत वापरल्या जाणाऱ्या कम्प्युटरचं, संबंधित सॉफ्टवेअरचं शिक्षण दिलं जाईल. तुझं कम्प्युटर ट्रेनिंग उद्यापासून बरोबर 9:15 वाजता सुरू होईल. दुपारी 3 नंतर तुला मार्केटिंग डिपार्टमेंटच्या मिस्टर बक्षींच्या बरोबर बसावं लागेल. त्या टीममध्ये तुला कुणाल सिनियर एक्झिक्युटिव्ह असल्यामुळे त्याच्याबरोबर काम करावं लागेल. कुणाल, आदितीला तिचं काम समजावून सांगायची जबाबदारी तुझी. मिसेस चुरी विल बी युअर हेड फॉर द कम्प्युटर ट्रेनिंग. संध्याकाळी तुझी आणि त्यांची ओळख करून देतो. नायडूंनी आदितीला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. ती लक्षपूर्वक त्यांचं म्हणणं ऐकून घेत होती. कुणाल बाजूलाच बसला होता. सर, मी आदितीला ऑफिस दाखवायला घेऊन जाऊ? त्यांनी थोड्या वेळानं विचारलं. आदितीला त्याची कल्पना फारशी आवडली नाही, पण आता त्याला ती विरोध करू शकत नव्हती. सगळं ऑफिस दाखवत फिरताना कुणालची कॉमेंट्री चालू होती. जणू काही हा वर्षानुवर्ष इथेच काम करतोय. कुणाल, तुला इथली बरीच माहिती आहे. 2 वर्षात बरीच मजल मारलेली दिसतीयस तू, ती म्हणाली, पण मनातल्या मनात. अजूनही ती कुणालशी मोकळेपणी बोलत नव्हती. एक विचित्र अवघडलेपण दोघांच्या मध्ये येत होतं. फार वेळ असं वागून चालणार नाही असा विचार तिने मनाशीच केला. यापुढे कुणालबरोबर काम करायचं आहे. बंगलोरच्या मुक्कामात खूप सारं शिकून घ्यायचं आहे.
कंपनीला तिच्या कामाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. कुणाल तिला चांगली मदत करू शकेल. आपल्या भावनांना आता मागे सारून कर्तव्य करण्याची वेळ आली आहे. तिने मनाशी निश्चय केला आणि त्यानंतर मात्र तिला थोडं मोकळं वाटलं. आधी तिला बंगलोरची हवा आवडायला लागली होती. सगळं शहर स्वच्छ हिरवंगार होतं. लांबरुंद रस्ते, जागोजागी हिरवी डेरेदार झाडं, व्यवस्थित बांधणी असलेलं शहर मन प्रसन्न करत होतं. कंपनीचं गेस्ट हाऊस आणि इथल्या ऑफिसचं मोकळं वातावरण तिला घरची आठवण येऊ देत नव्हतं. गेस्ट हाऊसचा केअरटेकर कन्नन स्वभावानं खूपच चांगला होता. तिला चांगलं चुंगलं खाऊ घालण्यात तो धन्यता मानत होता. तिलाच काय, तिच्याबरोबर राहायला आलेल्या आणखीन 2 मुली निशा आणि माधवी यांनाही तो अगदी आईच्या मायेनं जेवण वाढत होता. गेस्ट हाऊसमध्ये सध्या कन्ननशिवाय 3 मुलींबरोबर एकच मुलगा म्हणजे कुणाल होता. पण तिन्ही मुलींना कुणालबरोबर कधीही संकोचल्यासारखं वाटत नव्हतं. तोही अगदी त्यांच्यातलाच एक होऊन गेला होता. रात्री एकत्र जेवण घेणं, गप्पा-टप्पा, कधी लहानसहान भांडणं आणि शेवटी उशा घेऊन एकमेकांची मारामारी करण्यापर्यंत मजल जात असे. निशा आणि माधवी खूप बडबड्या होत्या. त्या दोघीही कम्प्युटर इंजिनियर होत्या. त्या लहान गावातनं आल्या होत्या, त्यामुळे सुरुवातीला लाजत-बुजत होत्या, पण अगदी थोड्या दिवसात त्या तिघींची घट्ट मैत्री झाली. आधी तिला तिच्या कामात कुणालची खूपच मदत होत होती. त्याचा आधार असल्यामुळे नवीन काम शिकायला तिला सोपं जायचं. त्याचं उमदं मोकळं व्यक्तिमत्व तिला आवडत होतं. तारुण्यसुलभ भावनेनं त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता, तरीही ती संयमानं वागत होती. भावनांना कामाच्या आड येऊ द्यायचं नाही ही स्वतःला रोज समजावत होती. कंपनीची पॉलिसीच तशी होती. शिवाय प्रेम, लग्न या गोष्टी स्त्रीला वेगळ्या वाटेनं घेऊन जातात, तिच्या करिअरमध्ये अडथळे बनतात, याची अनेक उदाहरणं तिने आजूबाजूला बघितली होती. लग्न झालं की सगळ्या काही तडजोडी स्त्रियांनाच कराव्या लागतात आणि त्यासाठी सध्या तिची तयारी नव्हती. तिच्या आयुष्याचे फासे ती दुसऱ्याच्या हातात देणार नव्हती. आधी ती तिच्या प्रशिक्षणात अनेक गोष्टी शिकत होती. उत्पादनांना योग्य तऱ्हेनं प्रसिद्धी देणं अतिशय महत्त्वाचं असतं. प्रसिद्धी आणि उत्पादनांची विक्री हातात हात घालून जाते. भारतातल्या बाजारपेठेत उपलब्ध असलेली इतर अंघोळीच्या साबणांची आणि टूथपेस्टची उत्पादनं, त्यांच्या प्रतिस्पर्धी उत्पादनांचा अभ्यास कसा करायचा, का करायचा, त्याची आवश्यकता काय, हा तिच्या प्रशिक्षणाचा भाग होता. सर, विन्झॉलविषयी मला एक सूचना करावीशी वाटते आहे. एकदा तिने ट्रेनिंगच्या दरम्यान सरांना सांगितलं. येस आदिती, गो अहेड. सर, विन्झॉलविषयी सगळं काही प्लॅनिंग अगोदरच झालं आहे सर. कुणाल अस्वस्थ होत मध्येच म्हणाला. थांब कुणाल, तिला बोलू दे. सर, मी बाजारपेठेतल्या अग्रेसर साबणांचा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की विन्झॉलशी स्पर्धा करणारा प्रत्येक साबण हा 2 किंवा 3 प्रकारच्या सुगंधात उपलब्ध आहे. शिवाय बाजारपेठेत त्या कंपनीचा आयुर्वेदिक साबणसुद्धा उपलब्ध आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की लोकांमध्ये आयुर्वेदिक साबणाची लोकप्रियता वाढलेली दिसते आहे. आपल्या कंपनीच्या बाबतीत काळजी करण्यासाठी एक बाब आहे, ती म्हणजे आपल्या साबणाला एकच सुगंध आहे, गुलाबाचा सुगंध. मला वाटतं आपणही आपल्या विन्झॉलमध्ये वेगळ्या प्रकारचे सुगंध आणण्याचा विचार करायला हवा. अदिती, तुझा हा पॉईंट विचार करण्यासारखा आहे. खुर्चीत ताड बसत सर म्हणाले. यावर आणखीन कोणाला आपले विचार मांडायचेत त्यांनी आपापलं मत मांडावं. सर, अदितीचा पॉईंट बरोबर आहे, पण विन्झॉल दुसऱ्या सुगंधात आणण्यासाठी किंवा आयुर्वेदिक साबणात एंट्री करण्याआधी कंपनीला किती खर्च करावा लागेल याचा विचार करून आराखडा मांडावा लागेल. हा विचार अतिशय महागडा आहे आणि त्याचा विचार अगोदर झाला आहे, कुणाल म्हणाला. बरोबर आहे तुझंही कुणाल. यापूर्वीही या विचारांचं मंथन झालेलं आहे. अनेकांनी आपापली मतं मांडली, पण अवाढव्य खर्च बघता शेवटी त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. हां सर, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. विन्झॉलचं उत्पादन दुसऱ्या प्रकारात लॉन्च करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. का सोपं नाही आहे? आपण त्या दृष्टीनं विचार केला आणि खर्चाचा पूर्ण आराखडा काढला तर ते सोपं होईल सर. सर, या इंडस्ट्रीत नथिंग इज इम्पॉसिबल. भविष्यात कंपनीला त्याचा उपयोग होईल. आदिती त्वेषानं आणि पूर्ण आत्मविश्वासानं हात आपटत म्हटली. सरांनी तिच्याकडे रोखून बघितलं. आदिती, तू शांत हो. तू काय बोलतीयस याचा विचार केलास का?
तुझ्या आधी अनेक सिनियर अधिकाऱ्यांनी हा मुद्दा मांडला होता, पण तो स्वीकारला गेला नाही. काय कुणाल, मी म्हणतो ते बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे सर. आदिती इथे नवीन आहे आणि तिला याविषयी फारसं ज्ञान नाही आहे. तिला अजून बरंच शिकायचं आहे. हे ऐकल्यावर आदितीने चमकून कुणालकडे बघितलं. त्याच्या ओठांवर कुत्सित हसू होतं. तिच्या डोळ्यात अविश्वास उमटला. कुणाल तिचा असा उपहास करेल असं तिला अजिबात वाटलं नाही. सर, मी पूर्ण विचार करूनच बोलतेय. मी नवीन आहे, पण तरी मी इतकं म्हणू शकते की आंघोळीच्या साबणाच्या बाजारपेठेचा मी पूर्ण अभ्यास केलेला आहे. सर, मला थोडा अवधी द्या. मी या गोष्टीचा आणखीन सविस्तर अभ्यास करून पुराव्यासकट सांगू शकेन की विन्झॉल जर आणखीन 2-3 सुगंधात उपलब्ध झाला तर त्याची विक्री नक्की वाढेल. आजच्या बाजारात विन्झॉलला टिकून राहायचं असेल तर कंपनीला या उत्पादनातून आहे त्यापेक्षा काही अधिक देता येईल का याचा विचार करावा लागेल. यासाठी आपण खरेदी विक्रीची मॉडेल्स वापरू शकतो. जाहिरातीवर होणाऱ्या खर्चाचा आलेख काढू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट रिसर्च करून ग्राहकांचं मत लक्षात घेऊ शकतो आपण. आदिती, तू काहीही बोलू नकोस. हे सोपं नाही आहे. येस कुणाल, इट्स नॉट इझी बट इट्स नॉट इम्पॉसिबल. लोक आदिती अँड कुणाल, डोंट स्टार्ट फायटिंग. आपण इथे एका मुद्द्याची चर्चा करणार आहोत. मला भांडणं नको आहेत. सरांच्या या बोलण्यानं दोघांचे चढलेले आवाज खाली आले. सॉरी सर म्हणून दोघांनी सरांची माफी मागितली. आदिती, तुला 1 आठवडा देतो. तू मला तुझं मॉडेल पेपर वर्क करून दाखव. आपण बघूया नंतर पुढे काय करायचं. 5:30ला ट्रेनिंग सेशन संपल्यावर कुणाल आणि आदिती बाहेर आले. आदितीला कुणालचा राग आला होता. कुणालनं तिला अननुभवी म्हटलं ते ठीक होतं, पण त्याचं बोलणं तिला खूप उद्धटपणाचं आणि अरेरावीचं वाटलं. तिला काही कळतच नाही असा त्याच्या बोलण्याचा रोख असावा असं तिला वाटलं. आपल्या सहकार्याचं म्हणणं व्यवस्थित समजावून घ्यावं एवढंही त्याला कळत नाही. आदिती, थांब, मी येतोय 2 मिनिटात माझी बॅग घेऊन. कुणाल तिच्या मागे येत म्हणाला. आदिती काही बोललीच नाही. अरे आदिती, तू गुस्सा आहेस का काय? कुणाल तिच्या दंडाला स्पर्श करत म्हणाला. गुस्सा असणार नाही तर काय? मला काही कळत नाही असं तुला म्हणायचं होतं ना? ही काय बोलायची पद्धत झाली? अरे आदिती, सॉरी, पण तुला खरंच अजून कितीतरी शिकायचं आहे. तुझं ट्रेनिंग पूर्ण कर आणि मग तुला द्यायचे ते सल्ले दे ना सरांना. कुणाल बोलून गेलं आणि आदितीला पुन्हा चीड आली त्याची. माझं ट्रेनिंग मी पूर्ण करीनच आणि मला जे पटतंय जे दिसतंय तेही सरांना सांगेन. नाव लेट मी गो. ती पायऱ्या उतरत म्हणाली. नंतर गेस्ट हाऊसमध्ये पोहोचेपर्यंत पूर्ण प्रवासात ती खिडकी बाहेर बघत होती. कुणाल मधूनच तिच्याकडे बघतोय हे तिच्या लक्षात येत होतं. त्याच्या चेहऱ्यावर दिलगिरी होती. पण आता तिचा राग शांत व्हायला काही काळ जावा लागणार होता. रात्री ती STD बूथवर गेली. आई, कसे आहेत ग सगळे? आम्ही ठीक आहोत आदिती. बाळा, स्वतःची काळजी घे हो. आणि आजोबा? आजोबा, तुमची तब्येत ठीक आहे ना? आजोबा, तुमचा आवाज खोल येतोय. तिला आजोबांची खूप काळजी वाटली. आजोबा, मी रविवारी पुन्हा फोन करेन तेव्हा खूप वेळ बोलू. आत्ता ठेवते फोन. फोन करून ती रूमवर आली तेव्हा सगळे जेवायला बसले होते. रुचकर जेवणाचा घमघमाट सुटला होता. तिने कुणालकडे बघितलं. तो शांतपणे जेवत होता. आधी ये लवकर, मस्त जेवण बनवलंय कन्नन अंकलनी, निशा म्हणाली. येते हातपाय धुवून. ती कपडे बदलून जेवायला आली तेव्हा कुणालचं जेवण संपत आलं होतं. आज तुम्ही दोघं जरा जास्तच सिरियस दिसताय. काय झालं आज ऑफिसमध्ये? काही नाही का निशा, आमच्या मार्केटिंगमध्ये असे वाद चालायचेच. तरी बरं बाकीच्या टीम्स इथे नाही आहेत. नाही तर सेल्स टीम आणि मार्केट रिसर्च टीम यांची मारामारी ठरलेली असते. ठीक आहे, आता ऑफिसच्या चर्चा ऑफिसमध्ये. इथे आपण मस्त अंताक्षरी खेळूया का? मी पण येणार खेळायला. कन्नन सगळं पटापटा आवरत म्हणाला. सगळ्यांनी त्याला मदत केली आवरायला आणि मग तासभर गप्पा आणि गाण्याच्या भेंड्यांना जोर आला. कुणाल आणि आदिती मात्र एकमेकांकडे चोरटे कटाक्ष टाकत होते. दोघांनाही मनातनं बोलायचं तर होतं, पण पहिले आप करत झोपायला जायची वेळ झाली आणि त्या रात्री आबोला काही सुटला नाही. त्या रात्री आदितीला नेहमीसारखी गाढ झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आदिती तयार होऊन डायनिंग टेबलजवळ आली तेव्हा कुणाल शांतपणे एग टोस्ट आणि सॉस खात बसला होता. कन्नन भैया, मला पण एग टोस्ट आणि कॉफी आणाल प्लीज. हो, आणतो मॅडम. कन्नन लगबगीनं टोस्ट बनवायला आत गेला. हॅलो आदिती, आज कॉफी सांगितलीस करायला, पण तू तर कॉफी घेत नाही ना?
मी कॉफी घेईन नाही तर चहा, माझी मर्जी. आणि हो, माझी टेस्ट बदलायचा अधिकार मला आहे. तेवढ्यात निशा आणि माधवी तयार होऊन ब्रेकफास्टला आल्या. आज तुम्ही दोघंही खाताना एवढे शांत? दोघीही एकदम म्हणाल्या. कुणाल आणि आदिती काही बोलले नाहीत. निशा, आज वातावरण गरम दिसतंय, फॅन मोठा कर ग जरा, माधवी टोस्टला बटर लावत म्हणाली. ब्रेकफास्ट शांतपणे पार पडला. खाली जाताना चौघही एक शब्द न बोलता लिफ्टमध्ये स्तब्ध होते. गाडीत बसल्यावर निशा म्हणाली, कमॉन आदिती आणि कुणाल, तुमचा हा आबोला सोडा बरं आता. सॉरी. आदितीने माघार घेतली. सॉरी. कुणालनेही चुप्पी सोडली. उद्यापासून न रागवता न भांडता काम करायचं. काम करताना फक्त कामाचा विचार करायचा. ओके? कुणाल डोळे मिचकावत म्हणाला. संध्याकाळची 4च्या सुमाराला आदितीच्या घरनं फोन आला आहे असं सांगायला ऑफिसचा पिऊन आला. हॅलो आई, सगळे ठीक आहेत ना? अगं आम्ही सगळे बरे आहोत, पण आजोबांच्या पायाच्या करंगळीच्या खाली झालेल्या भोवरीचं ऑपरेशन करावं लागणार असं डॉक्टर म्हणाले. ऑपरेशन लहानसंच आहे, पण त्यासाठी धावपळ आलीच की गं. 2 दिवसात ऑपरेशन करून टाका म्हणाले डॉक्टर. आईच्या आवाजात काळजी होती. आदितीच्या चेहऱ्यावरचं हसू लपलं. बापरे, त्यांना त्रास होतो आहे का गं आई खूप? अगं त्यांना चालताना त्रास होतो ना, आणि तो बघून आपल्याला त्रास होतो. वय झालं बिचाऱ्यांचं. छोट्या मोठ्या तक्रारी चालू असतात. तुझं कसं काय चाललं आहे? या रविवारी तू फोन नाही केलास. आम्ही सगळे काळजीत पडलो. अगं आम्ही बाहेर गेलो होतो जेवायला. आदितीला ती आणि कुणाल दोघेच जेवायला गेले होते हे फोनवर सांगायला जमलं नाही. खरं सांगितलं असतं तर आई काही बोलली नसती, पण पहिल्यांदाच आदितीनं खोटं सांगितलं. तिने मनातल्या मनात आईची क्षमा मागितली. तुझ्या मैत्रिणी ठीक आहेत ना? आईनं नकळत ऑफिसमधल्या सहकारी या मुलीच असाव्यात असं गृहीत धरलं होतं. आणि भाबड्या आईला सगळ्या सहकारी या मैत्रिणी असतात असंच वाटत होतं. हो, सगळे ठीक आहेत. जपून राहो पोरी. जेवण मात्र वेळेवर घेत जा. हो आई. आणि आई, ऑपरेशनसाठी किती पैसे लागणार आहेत? आहेत का तेवढे तुझ्याकडे? आई काही बोलली नाही. फोनवरची शांतता बरंच काही सांगून गेली. आई, उद्या सकाळी मी तुला मनी ऑर्डर करते. या आठवड्याला लागणारं आवश्यक सामान आणि इतर बारीक सारीक लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्याचा बेत तिने रहित केला. फोन ठेवून ती जागेवर आली तेव्हा तिचा चेहरा गंभीर झाला होता. तिने उगीचच कागदावर रेघोट्या मारल्या. विचारांच्या तंद्रीत कुणाल तिच्या टेबलाजवळ येऊन उभा राहिला आहे हेही तिच्या लक्षात नाही आलं. हे काय आज कागदावर लाईन मारणं चाललं आहे? कुणालचा मिस्किल आवाज ऐकून ती भानावर आली. अरे तू कधी आलास? बस ना. अगं झाली असतील 2-3 मिनटं. आज काय गंभीर मूड दिसतोय? एनी प्रॉब्लेम? कुणाल गंभीर होत म्हणाला. काही विशेष नाही रे. घरून आईचा फोन आला होता. आजोबांचं एक लहानसं ऑपरेशन आहे म्हणाली. हो, कशी काय त्यांची तब्येत? नाही तसे बरे आहेत, पण हल्ली काही ना काही तब्येतीच्या तक्रारी चालूच असतात ना. बरं ते राहू दे, हे चालणारच. तू सांग, मगाशी तू अगदी सिरियसली काम करत होतास. तुझ्या घरी आजी आजोबा आई बाबा तुझा भाऊ सगळे एकत्र मजेत राहता, एकमेकांची काळजी घेता. एका रविवारी तुझा फोन गेला नाही तर सगळे अस्वस्थ होतात. खरं सांगू का, मला अशी एकत्र फॅमिली आवडते. कुणाल विषय बदलायला तयार नव्हता. तुला कसं माहिती रे आम्ही मजेत राहतो ते? आम्ही कधी कधी भांडतो सुद्धा. आजी आणि आजोबांचं तर क्षणाक्षणाला तू मैमे चालू असतं. आणि मी आणि सचिनसुद्धा काही कमी नाही बरं का. आता सचिन हॉस्टेलवर असतो म्हणून सोड, पण एरवी एकत्र असलो की सतत टपल्या मारणं चालू असतं. अहो, दिस इज ऑल फन. हे सगळं मिस करतो मी. माझ्याकडे मम्मी आणि डॅडी सतत आपापल्या कामात बिझी असतात. खरं सांगू, माझी मम्मी करिअर वुमन आहे म्हणून मला बहीण नाही, भाऊ नाही. तिला माझ्यापेक्षाही तिचं काम जास्त प्रिय आहे. लहानपणापासून मी एकटेपणाचा धसकाच घेतला आहे. बायकांनी खरं तर घर सांभाळावं, मुलांना वेळ द्यावा. मम्मीला वेळ नसला तरी माझे आजी आजोबा त्यांच्या गावाला राहतात गुजरातमध्ये. लहानपणी मी सुट्टीत तिकडे आजीकडे जाऊन राहायचो. खूप धुमाकूळ घालत असो आम्ही. त्याच्या त्या बोलण्यावर आदिती विचार करायला लागली. त्याच्या दृष्टीनं पाहिलं तर त्यात तथ्य होतं, पण कुणाल तू स्वतः शिकला आहेस, व्यस्त असतोस, मग बायकांनी घर सांभाळावं असं कसं म्हणू शकतोस? ती जबाबदारी पुरुषांची सुद्धा असतेच ना. ती गंभीर होत म्हणाली. अरे आदिती, वो सब छोड़ ना. अभी झगड़ने का बिल्कुल दिल नहीं कर रहा. ठीक आहे, छोड़ दिया. पण मला सांग, गुजराती असून तुला इतकं चांगलं मराठी कसं येतं रे?
अगं तू माझी चांगली मैत्रीण होणार आहे मला आधीच माहिती होतं, म्हणून मराठीत शिकलो मी. कुणाल हसत म्हणाला. आधी तिने डोळे वटारले आणि बॅड जोक असं म्हणून ती हसली. पण तिच्या डोक्यातनं बायकांनी घर सांभाळावं हे वाक्य काही जात नव्हतं. अगं माझी आई पुण्यातली, म्हणून माझ्या आजोळी सगळे मराठी बोलतात. तुला सांगतो, पुण्यातल्या माझ्या आजोळी मी खूप मजा केली बरं का. पण जसा मोठा होत गेलो ना तसा पुण्याला गेलोच नाही मी. तरीच कुणाल, मला आता माझं काम करू दे. उद्या हे काम पूर्ण नाही झालं ना तर उद्या तू माझं नाव पहिलं घेशील. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिच्या घरी मनी ऑर्डर केली. तिच्याकडे मोजून 5,000 होते. तिने हिशोब केला. इकडे तिचं जेवण फ्री होतं. राहण्याचा जाण्या-येण्याचा खर्च नव्हता. तिला स्वतःला लागणाऱ्या सामानाची यादी काही मोठी नव्हती. काटकसर करून 4,000 घरी पाठवले तरी 1,000त आपलं सहज भागेल. इथे अजून महिनाभर तरी राहायला लागणार होतं. तिने स्वतःच्या खर्चावर बंधनं घालून घेतली. आजोबांचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं याचा आधी तिला आनंद झाला. त्या दिवशी तिच्या कामात साहजिकच गती आली. तसेही ट्रेनिंगचं सेशन आता संपत आलेलं होतं. आधी तिला बंगलोरला येऊन महिना होऊन गेला होता आणि या महिन्याभरात तिला खूप काही शिकायला मिळालं होतं. तिला सुरक्षित आणि सुखद वाटत होतं. घर सोडताना मनात आलेल्या शंका कुशंका जणू हवेत विरून गेल्या होत्या. एक मध्यम वर्गातली महत्त्वाकांक्षी मुलगी स्वतःच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी आपल्या चिमुकल्या पंखांवर भरवसा ठेवून उडू पाहत होती. तिच्या नजरेसमोर भलं मोठं विस्तीर्ण आभाळ पसरलेलं होतं. क्षितिजावर नजर ठरत नसताना कुठेतरी अंधुकशी एका दिशेची हाक तिला ऐकू येऊ लागली होती. मनात आत्मविश्वासाचा कोंब फुटू लागला होता. त्या कोवळ्या कोंबाला आता व्यवस्थित वाढवायचं होतं, जोपासायचं होतं. ती सकाळ तिला खूप प्रसन्न वाटली. सकाळीच आंघोळ झाल्यावर पूर्ण उंचीच्या आरशासमोर उभं राहून कुरळ्या केसात कंगवा फिरवताना नकळत तिच्या ओठातनं गाण्याची लकेर उमटली. वो सुबह कभी तो आएगी. तिच्या हृदयातली आशा हळूवार ठिरकू लागली होती. श्रोते हो, हा होता भाग 9. भाग 10 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.